ख्रिसमसच्या निमित्तानं व्हायलंट सांता बनून आलाय आपला वरुण धवन, ज्याचं नाव आहे बेबी जॉन। आता हा पिक्चर जो आहे तो रिमेक आहे, ॲटलीनं डायरेक्ट केला होता आणि विजयनं ॲक्टिंग केली होती, ज्याचं नाव होतं थेरी। आता तो एक सुपर डुपर हिट पिक्चर होता। सगळ्यात आधी आपल्याला हे समजत नाही की एखाद्या सुपर डुपर हिट पिक्चरचा जो सगळ्या भाषांमध्ये इझिली अवेलेबल आहे त्याचा रिमेक बनवायचं तरी का, आणि रिमेक बनवण्याचा उद्देशच आपल्याला समजत नाही। तर या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे पिक्चरमध्ये नेमकं बनवलंय काय, बघण्यासारखं आहे की नाही, आणि काही बदल आहेत का। चला तर मग बोलूया। सगळ्यात आधी बोलूया याच्यावर स्टोरीबद्दल। आता स्टोरी जर बघायला गेलं तर सेम ॲज इट इज स्टोरी छापलेली आहे, फक्त 1.1% जी ॲक्ट्रेस आहे याच्यामध्ये त्या ॲक्ट्रेसबद्दलची थोडीशी मिस्ट्री याच्यामध्ये ठेवलेली आहे। आता स्टोरी आहे तरी काय, आपला जॉन आहे, जॉन म्हणजे आपला वरुण धवन आहे, तो आपल्या मुलीबरोबर एका ठिकाणी राहतोय। त्याचं आयुष्य साधं आणि सिंपल चालू असते, त्याच्याकडे कोणच लक्ष देत नसते। अचानकपणे त्याच्या मुलीवर काही गुंड अटॅक करतात। आता जसं काही ते अटॅक करतात, आपला हा जॉन घे मार उचलून आपटायला लागतोय त्या गुंडांना। तेव्हा आपल्याला कळतंय की आपला हा जो जॉन आहे तो एकेकाळी IPS ऑफिसर होता आणि त्याचं नाव होतं सत्या। आता तिथं त्याचं सगळं काही ठीकठाक चालू होतं, त्याची बायको होती, आई होते, सगळं घराणं वगैरे होतं। पण तिथं असं काय होतंय की तिथं ते सगळं त्याला सोडून इथं यावं लागतंय, आणि त्याच्या मागं जो लागलेला असतोय त्याचं नाव असतं एक जबरदस्त गुंड, ज्याचं नाव आहे बब्बर शेख। आता तो रोल केलाय आपल्या जॉकी श्रॉफनं। त्याचा रोल ठीकठाक वाटतोय, म्हणजे जो काही लुक दिलाय ना तो खरोखर एक डेंजर वाटतोय एका लेवलपर्यंत, पण तिथून पुढं तो थोडासा छपरी वाटायला लागतोय। बाकी स्टोरीमध्ये नवीन असं काही नाहीये, एक टिपिकल साऊथची स्टोरी जी आपल्याला भुरळ पाडते तेच आहे याच्यामध्ये। एक मोठा हिरो आणि बाकी सगळी त्रासानं ग्रासलेली जनता, ज्यांना न्याय पाहिजे झालाय, ज्यांच्यावर खूप अन्याय व्हावा लागलाय, अशी जनता हेच याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। एकच फक्त याच्यामध्ये आपल्याला पैसा वसूल वाटतं, ते म्हणजे राजपाल यादवचा जो एक मोनोलॉग आहे, एक मोठाच्या मोठा डायलॉग जो आहे त्याला दिलेला, तोच आपल्याला पैसा वसूल वाटतं। ही आहे चित्रपटाची एकंदरीत स्टोरी। आता ॲक्टिंगबद्दल जर बोलायला गेलं तर वरुण धवननं ॲक्शन मसाला ॲक्शन ही जी आहे ती सिटाडेलमध्ये ॲक्शन त्यानं केली आहे, पण तो अद्यापही एक मसालावाला फुल ॲक्शन पॅक पिक्चर बनवण्यासाठी तयार नाही, हे आपल्याला सरळ सरळ दिसतंय। आता असं मी का म्हणतोय, कारण प्रत्येक सीनमध्ये वरुण धवन हा विजयच्या थेरीवाल्या विजयला कॉपी करायला बघतोय, हे स्पष्टपणे दिसतंय आपल्याला। कारण तो चालण्याची त्याची स्टाईल असू दे, त्याची वाकण्याची, बोलण्याची, सगळ्या स्टाईल तो कॉपी करायला बघतोय। सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावानं याच्यामध्ये काहीही बदल केलेला नाहीये, फक्त ॲक्ट्रेसची एक मिस्ट्री ठेवलेली आहे, तिचा थोडासा बॅकग्राऊंड, ते एक छोटासा चेंज केलेला आहे। बाकी तो जो पिक्चर काढला होता तो ॲटली आणि विजयनं, म्हणजे डिरेक्शन होतं ॲटलीचं आणि ॲक्टर होता आपला थलपती विजय। याच्यामध्ये डिरेक्शन आहे कलिसचं आणि ॲक्टर आहे वरुण धवन। आता याच्यामध्ये वरुण धवन तर विजयला कॉपी करतोय, पण इव्हन डिरेक्शनमध्ये सुद्धा कलिस हा ॲटलीला कॉपी करतोय, हे याच्यामध्ये जाणवते। आता ते असं मी का म्हणा लागलोय, कारण तुम्हाला याच्यामध्ये जवानच्या खूप साऱ्या झलक बघायला मिळणार आहेत। एक तर अक्षरशः गाणं जे जवानमध्ये होतं, जिंदा बंदा हो, सेम त्याच पद्धतीचं गाणं, सगळी सिनेमॅटोग्राफी सेम, तशीच तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा एक गाणं बघायला मिळणार आहे। फाईट सिक्वेन्समधला स्लो मोशन याच्यामध्ये पण बघायला मिळणार आहे। फाईट स्लो मोशन असतानाही त्याच्यामध्ये काहीतरी करत असणारा असा ॲक्टर ते याच्यामध्ये बघायला मिळणार आहे। म्हणजेच ॲटलीचं डिरेक्शनच्या झलक कलिसच्या डिरेक्शनमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। बाकी नवीन असं काही आहे का, तर याचं उत्तर आहे नाही। जर तुम्ही थेरी पिक्चर बघितला नसाल तर हा पिक्चर बघू शकताय तुमच्या रिस्कवर, आणि जर पैसे घालवायचे नसतील तर यूट्यूब उघडा आणि थेरी लावा आणि निवांत राहा। बाकी हा होता माझा रिव्ह्यू। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा।